श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असतील तर आपल्या आयुष्यात वाईट वेळ का येते? हा प्रश्न कदाचित तुमच्याही मनात कधीतरी आला असेल. मी रोज नामस्मरण करतो, मी स्वामींची पूजा करते, मी कोणाचं वाईट करत नाही, मग दुःख माझ्याच आयुष्यात का येतं? जर हा प्रश्न तुमच्याही मनात कधी आला असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण आज आपण जाणून घेणार आहोत वाईट वेळ ही शिक्षा नसते, ती स्वामींचा एक खोल संदेश असू शकते. आपण सगळे सुख शोधत जगतो. आपल्याला चांगली नोकरी हवी असते, घरात आनंद हवा असतो, पैसा हवा असतो, आरोग्य हवं असतं आणि हे सगळं मिळालं की आपण म्हणतो स्वामींची कृपा आहे. पण जेव्हा आयुष्यात संकट येतं तेव्हा आपण पहिल्यांदा काय म्हणतो? स्वामी माझ्यावर रागावलेत का? मी कोणतं पाप केलंय का? माझ्याच वाट्याला हे दुःख का? हीच ती वेळ असते जिथे श्रद्धा आणि व्यवहार याची खरी परीक्षा सुरू होते. लक्षात ठेवा, वाईट वेळ म्हणजे स्वामी आपल्याला सोडून गेले असा अर्थ कधीच नसतो. उलट अनेकदा वाईट वेळेतच स्वामी आपल्याला सर्वात जवळून घडवत असतात. एक शिल्पकार मोठा दगड घेतो, त्यावर छिन्नीचे घाव मारतो, वारंवार मारतो. दगडाला त्यावेळी काय वाटत असेल? माझ्यावरच इतके घाव का? पण शिल्पकाराला माहीत असतं या घावांमधूनच एक सुंदर मूर्ती जन्माला येणार आहे. आपल्या आयुष्यातील संकटही अशीच असतात. त्या क्षणी ती वेदना वाटतात, अन्याय वाटतो, पण काळ निघून गेल्यावर अनेक जण म्हणतात त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवले. स्वामी समर्थ भक्ताला फक्त सुख देण्यासाठी आले नाहीत, ते भक्ताला सशक्त, संयम आणि श्रद्धावान बनवण्यासाठी आले. कारण सुखात तर प्रत्येकजण देवाचं नाव घेतो, पण दुःखातही ज्याच्या ओठांवर श्री स्वामी समर्थ हे नाव असतं त्याच भक्ताचा विश्वास खरा असतो. वाईट वेळ कायमची नसते, ती एक ऋतू असते. जसा उन्हाळा संपतो तसा पावसाळा येतो, रात्र संपते तसा सूर्य उगवतो. तसंच दुःखही कायम राहत नाही, पण त्या दुःखातून आपण काय शिकलो हे मात्र आयुष्यभर आपल्यासोबत राहतं. म्हणून वाईट वेळेला शाप समजू नका, ती कदाचित स्वामींनी तुमच्यासाठी लिहिलेला एक नवीन अध्याय असू शकतो. आणि तो अध्याय संपल्यावर तुम्ही आधीचे राहणार नाही. तुमचा विश्वास अधिक मजबूत असेल, तुमचं मन अधिक शांत असेल आणि तुमचं स्वामींशी नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट झालेलं असेल. वाईट वेळ आली की माणूस सर्वात आधी कोणाला दोष देतो? कधी नशिबाला, कधी परिस्थितीला, कधी माणसांना आणि कधी देवालाही. पण एक क्षण शांत बसून स्वतःला विचारून पहा, प्रत्येक वादळ आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठीच येतं का? नाही. काही वादळं आपल्या आयुष्यातील सुकलेली पानं गळून पडावीत म्हणूनच येतात. झाडावरची कोरडी पानं गळाली तर नवीन पालवी फुटते. अगदी तसंच आयुष्यात काही गोष्टी निघून गेल्याशिवाय नवीन आणि चांगल्या गोष्टींना जागाच मिळत नाही. आज तुम्ही एखादी नोकरी गमावली असेल, एखादं नातं तुटलं असेल, व्यवसायात नुकसान झालं असेल किंवा ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवला त्याच व्यक्तीने साथ सोडली असेल, त्या क्षणी सगळंच संपल्यासारखं वाटतं. पण काळ पुढे सरकतो आणि काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर जाणवतं जे घडलं तेच माझ्यासाठी योग्य होतं. स्वामी समर्थ नेहमी आपल्याला हवं तेच देतात असं नाही, ते आपल्यासाठी योग्य ते देतात. या दोन्ही गोष्टींमधून खूप मोठा फरक आहे. लहान मुलं दिवसभर गोड खायला मागतं, आईला ते द्यायचं नसतं का? अर्थात द्यायचं असतं, पण आईला माहीत असतं आत्ता दिलं तर त्याचंच नुकसान होईल, म्हणून ती थांबते. मुलाला वाटतं आई माझ्यावर प्रेम करत नाही, पण खरं तर आईचं नकार देणंही प्रेमाचंच रूप असतं. तसंच कधीकधी स्वामी आपल्या काही इच्छा पूर्ण होऊ देत नाहीत, कारण त्यांना पुढे काय होणार आहे हे आपल्यापेक्षा अधिक स्पष्ट दिसत असतं. आपण आजचा दिवस पाहतो, स्वामी आपलं संपूर्ण आयुष्य पाहतात. म्हणून आज एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून स्वतःला दुर्दैवी समजू नका. कदाचित स्वामी तुम्हाला त्याहून अधिक सुंदर काहीतरी देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असतील. वाईट वेळ माणसाला दोन गोष्टी शिकवते. पहिली, कोण खरंच आपल्यासोबत आहे, आणि दुसरी, आपण आतून किती मजबूत आहोत. सुखात अनेक लोक जवळ येतात, पण दुःखात जे 2-4 लोक खंबीरपणे उभे राहतात त्यांची किंमत आयुष्यभर विसरू नका. आणि जर त्या कठीण काळात कोणीच सोबत नसेल तर एक गोष्ट मनात ठेवा, स्वामींची साथ कधीच तुटत नाही. कधी ती दिसत नाही, पण ती असते नक्की. जसं आई लहान मुलाचा हात धरून चालते, तसं अनेकदा स्वामी आपल्या नकळत आधार देत असतात. म्हणून वाईट वेळ आली म्हणून श्रद्धा सोडू नका. उलट हीच ती वेळ असते जेव्हा स्वामींचा हात अधिक घट्ट पकडायचा असतो. एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात घेतली आहे का? वाईट वेळ माणसाचा चेहरा
नाही बदलत, ती माणसाचं खरं रूप दाखवते. सुखात असताना आपण अनेक लोकांनी वेढलेले असतो. फोन सतत वाजत असतो, घरात गर्दी असते, आपल्या प्रत्येक शब्दाला किंमत असते. पण ज्या दिवशी संकट येतं त्या दिवशी अनेक चेहरे बदलतात. काही लोक अंतर ठेवतात, काही चौकशी करणंही बंद करतात आणि काही जण तर आपल्या अपयशातच आनंद शोधतात. सुरुवातीला हे खूप दुखावतं, पण थोडा विचार करा. जर ही वाईट वेळ आली नसती तर तुम्हाला खरंच कोण आपलं आहे हे कधी समजलं असतं का? स्वामी समर्थ कधी कधी आपल्या आयुष्यातून काही लोकांना दूर करतात, कारण जे लोक आपल्या प्रवासासाठी योग्य नसतात त्यांना धरून ठेवलं तर पुढचा प्रवास कठीण होतो. आपण मात्र गेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी रडत बसतो, पण स्वामी पुढे उभ्या असलेल्या नवीन संधीकडे आपलं लक्ष वळवू पाहत असतात. लक्षात ठेवा, प्रत्येक गमावलेली गोष्ट ही शिक्षा नसते, काही वेळा ती एक संरक्षण असतं. तुम्ही एखाद्या लहान मुलाला पाहिलं असेल, तो जळत्या दिव्याला हात लावायला जातो, आई लगेच त्याचा हात मागे ओढते. त्या क्षणी मुलाला वाटतं आईने माझ्याकडून माझी आवडती गोष्ट हिरावून घेतली, पण आईला माहीत असतं ती गोष्ट त्याला इजा करणार आहे. कधी कधी स्वामी हे आपल्या आयुष्यात असंच करतात. आपण ज्या गोष्टीसाठी हट्ट धरतो तीच गोष्ट आपल्यासाठी योग्य नसते आणि म्हणून ते आपल्यापासून दूर जाते. त्या क्षणी दुःख होतं, डोळ्यात पाणी येतं, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर मनातून एकच शब्द निघतो, स्वामी त्यावेळी माझं ऐकलं नाहीत, हेच माझ्यासाठी चांगलं झालं. वाईट वेळेचा आणखी एक मोठा फायदा असतो, ती माणसाला नम्र बनवते. अहंकार हळूहळू विरघळतो, स्वतःच्या मर्यादा समजतात आणि देवाशिवाय आपण किती असहाय्य आहोत याची जाणीव होते. म्हणून वाईट वेळेला शत्रू समजू नका, ती अनेकदा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी गुरु बनून येते, कारण ती तुम्हाला जग ओळखायला शिकवते, स्वतःला ओळखायला शिकवते आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींच्या चरणाशी अधिक घट्ट जोडून ठेवते. आयुष्यातील वाईट वेळ संपते, पण त्या काळात शिकलेली धडे आयुष्यभर सोबत राहतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वामी समर्थ काहीच आपल्या भक्ताला कारणाशिवाय दुःख देत नाही. प्रत्येक प्रसंगामागे एक शिकवण असते, प्रत्येक अडचणीमागे एक दिशा असते आणि प्रत्येक अश्रूमागे एक नवीन सुरुवात लपलेली असते. पण आपण त्या क्षणी फक्त वेदना पाहतो, स्वामी मात्र त्या वेदनेच्या पलीकडचं भविष्य पाहत असतात. सोने जेव्हा खाणीतून बाहेर काढलं जातं तेव्हा त्याला कुणीही दागिना म्हणत नाही. त्यावर माती असते, दगड असतात, अनेक अशुद्धता असतात. नंतर ते अग्नीत तापतं, पुन्हा पुन्हा वितळतं, हातोड्याचे घाव सहन करतं, तेव्हाच त्याचं खरं सौंदर्य प्रकट होतं. आपलं आयुष्यही अगदी तसंच आहे. स्वामी जेव्हा आपल्या जीवनात कठीण प्रसंग येऊ देतात ते आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी असतात. आज तुम्ही ज्या संघर्षातून जात असाल तो कदाचित उद्या दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला धीर देण्याचं कारण बनेल. आज तुम्ही अनुभव असलेलं दुःख उद्या कोणाचं अश्रू पुसण्याची ताकद तुम्हाला देईल. म्हणून तुमच्या दुःखाचा तिरस्कार करू नका, त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा, कारण जो माणूस संकटातून शिकतो तो पुन्हा त्याच संकटासमोर कमकुवत पडत नाही. कधी कधी आपण स्वामींना विचारतो, माझ्याच आयुष्यात इतक्या परीक्षा का? पण कधी असा विचार केला आहे का, मोठ्या जबाबदाऱ्या नेहमी मजबूत माणसांनाच दिल्या जातात. शाळेतही सोपे प्रश्न सर्वांना असतात, पण कठीण प्रश्न त्यालाच सोडवावे लागतात जो पुढच्या वर्गात जाण्याची क्षमता ठेवतो. कदाचित स्वामींना तुमच्यात अशीच क्षमता दिसत असेल जी आज तुम्हालाच दिसत नाही. म्हणून स्वतःला कधीही कमी समजू नका, तुमच्या संघर्षाची थट्टा करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका, कारण आज जे लोक तुमच्यावर हसत आहेत उद्या तेच तुमच्या यशाचं कौतुक करतील. फक्त एक गोष्ट सोडू नका, स्वामींवरील विश्वास, कारण ज्या दिवशी विश्वास तुटतो त्या दिवशी माणूस आतून हरतो, पण ज्या दिवशी विश्वास जिवंत असतो त्या दिवशी आशाही जिवंत असते. आणि जोपर्यंत आशा जिवंत आहे तोपर्यंत स्वामींची कृपा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्गही जिवंत असतो. एक गोष्ट तुम्ही कधी अनुभवली आहे का, जेव्हा आयुष्यात सर्व काही सुरळीत चाललेलं असतं तेव्हा माणूस देवाला आठवतो, पण फार खोलवर नाही. पूजा होते, आरती होते, नामस्मरणही होतं, पण मन अनेकदा संसारातच गुंतलेलं असतं. आणि मग अचानक आयुष्यात एक वादळ येतं, नोकरी जाते, व्यवसायात नुकसान होतं, आपली जवळची व्यक्ती आजारी पडते किंवा एखादं नातं तुटतं. तेव्हा मात्र तोच माणूस रात्री शांत बसून डोळ्यात पाणी आणून एकच नाव घेतो, श्री स्वामी समर्थ. याचा अर्थ स्वामी दुःख देतात असा नाही, पण दुःख अनेकदा आपल्याला पुन्हा स्वामींच्या चरणाशी जोडतं. जीवनाच्या धावपळीत आपण अनेक गोष्टींच्या मागे धावतो, पैसा, मान, प्रतिष्ठा, यश, पण या सगळ्यांच्या मागे धावताना मनाची शांतता कुठेतरी हरवते आणि वाईट वेळ आपल्याला थांबवायला भाग पाडते. ती जणू म्हणते, थांब,
स्वतःकडे बघ, तुझ्या मनाकडे बघ आणि स्वामींकडे परत वळ. यामुळेच अनेक भक्त सांगतात, माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळानेच मला स्वामींच्या अधिक जवळ आणलं. कधी जी गोष्ट आपल्याला शाप वाटते तीच पुढे आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद ठरते. कारण त्या दुःखामुळेच आपल्याला प्रार्थनेची ताकद कळते, नामस्मरणाचं महत्त्व कळतं, संयमाची किंमत कळते आणि सर्वात महत्त्वाचं स्वामींशिवाय आपण किती अपूर्ण आहोत याची जाणीव होते. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कधीच सोडत नाही. त्यांची मदत नेहमी आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळते असं नाही, पण योग्य वेळी योग्य मार्गाने ती नक्की मिळते. म्हणून वाईट वेळ आली की पहिला विचार हा करू नका, हे माझ्याच बाबतीत का? त्याऐवजी मनात शांतपणे विचारा, स्वामी या प्रसंगातून मला काय शिकवू इच्छिता? विश्वास ठेवा, या एका प्रश्नामुळे तुमची दुःखाकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते आणि ज्याची दृष्टी बदलेल त्याचं आयुष्यही बदलायला सुरुवात होईल. तुम्ही कधी विचार केला आहे का, वाईट वेळ प्रत्येकाच्या आयुष्यात काय येते? राजा असो, गरीब असो, संत असो किंवा सामान्य माणूस, संकट कोणालाच चुकलेलं नाही. याचा अर्थ दुःख हे कोणावरचा राग नसतं, तर जीवनाचा एक भाग असतो. पण दोन माणसं एकाच संकटात असतात तरी एक जण पूर्णपणे खचून जातो आणि दुसरा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनून बाहेर येतो. असं का होतं? कारण फरक संकटात नसतो, फरक मनाच्या शक्तीत असतो आणि मनाला खंबीर बनवण्याचं काम श्रद्धा करते. समुद्रात जाणारं जहाज किनाऱ्यावर उभं राहण्यासाठी बनलेलं नसतं, ते लाटांनी सामना करण्यासाठी बनलेलं असते. लाटा नसत्या तर त्या जहाजाला स्वतःची ताकद कधीच कळली नसती. तसंच आपल्या आयुष्यातील संकट आपल्याला घाबरवण्यासाठी येत नाही, ती आपल्याला आपल्या आत दडलेल्या शक्तीची ओळख करून देण्यासाठी येतात. अनेक वेळा आपल्याला स्वतःवर विश्वास नसतो, पण स्वामींना असतो. म्हणूनच ते अशा परीक्षा येऊ देतात ज्या पार करण्याची ताकद आपल्यात आधीपासून असते. लक्षात ठेवा, शिक्षक कधीच पहिलीतल्या विद्यार्थ्याला 10वीचा पेपर देत नाही. जितकी क्षमता तितकंच परीक्षा. म्हणून तुमच्या आयुष्यात मोठी परीक्षा आली असेल तर कदाचित स्वामींना तुमचा मोठ्या क्षमता दिसत असतील. ही गोष्ट कधीच विसरू नका. आज ज्या अश्रूंमुळे तुम्ही रडत आहात, उद्या त्याच अश्रूंमुळे दुसऱ्या एखाद्या माणसाला धीर देण्याची ताकद तुमच्यात असेल. आज ज्या संघर्षामुळे तुम्ही थकला आहात, उद्या त्याच संघर्षामुळे तुम्ही इतरांसाठी प्रेरणा बनाल. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे संकटच येणार नाही असं नाही. स्वामींची खरी कृपा संकट आलं तरी ते पेलण्याची शक्ती मिळणं आणि ते पार करण्याचा विश्वास मिळणं. म्हणून पुढच्या वेळी आयुष्यात कठीण काळ आला तर घाबरू नका, डोळे मिटा, मन शांत करा आणि फक्त एवढंच म्हणा, स्वामी मला या प्रसंगातून पळून जायचं नाही, तो पार करण्याची ताकद द्या. ही प्रार्थना तुमच्या मनात अशी शक्ती निर्माण करेल जी कोणतंही संकट कमी वाटू लागेल. आता या संपूर्ण विषयातील सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. वाईट वेळ संपते कधी? ती वेळ संपते जेव्हा परिस्थिती बदलते म्हणून, की जेव्हा आपलं मन बदलतं म्हणून? खरं उत्तर आहे दोन्ही. पण सुरुवात नेहमी मनापासून होते. कारण बाहेरचं जग बदलायला वेळ लागतो, पण स्वतःच्या मनात आशेचा एक दिवा लावायला फक्त एक क्षण पुरेसा असतो. एका गावात एक वृद्ध माणूस राहत होता. त्याच्या आयुष्यात खूप संकटं आली. घर गेलं, पैसा गेला, जवळची माणसं दूर गेली. एकदा कोणीतरी त्याला विचारलं, तुम्ही एवढ्या संकटातही इतके शांत कसे? तो हसला आणि म्हणाला, माझ्या आयुष्यात संकट आली आहेत, पण माझ्या स्वामींनी मला कधी सोडलं नाही. हे एक वाक्य संपूर्ण जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातं. श्रद्धा म्हणजे संकट नाहीसं होण्याची वाट पाहणं नाही. श्रद्धा म्हणजे संकटाच्या मध्यभागी उभं राहूनही स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास ठेवणं. आज तुम्हाला वाटत असेल माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचत नाही, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना मोठे शब्द लागत नाही, मोठे विधी लागत नाही. त्यांना लागतं निर्मळ मन, मनापासून घेतलेलं एक श्री स्वामी समर्थ हे नाव 1000 शब्दांपेक्षा मोठं असतं. तुम्ही किती वेळा पडलात यापेक्षा महत्त्वाचं आहे प्रत्येक वेळी उठताना तुमच्या ओठांवर कोणाचं नाव होतं. जर प्रत्येक वेळी तुमच्या मनाने स्वामींना हाक मारली असेल तर विश्वास ठेवा तुम्ही कधीच एकटे नव्हतात आणि कधीच एकटे राहणार नाही. म्हणून आजपासून वाईट वेळेला शत्रू समजू नका, तिला एक शिक्षक समजा. कारण ती तुम्हाला संयम शिकवेल, ती तुम्हाला प्रार्थना शिकवेल, ती तुम्हाला माणसं ओळखायला शिकवेल आणि सर्वात महत्त्वाचं ती तुम्हाला स्वामी समर्थांच्या अधिक जवळ घेऊन जाईल. जेव्हा आयुष्यात पुन्हा एखादं संकट येईल तेव्हा घाबरू नका, डोळे मिटा, हात जोडून फक्त एवढंच म्हणा, हे स्वामी मला हा प्रसंग काढून टाकण्या
करण्यापेक्षा तो पार करण्याची शक्ती द्या. माझा विश्वास कधीही डळमळू देऊ नका. तुमचं नाव माझ्या श्वासात राहू द्या, कारण मला आता समजलं आहे, वाईट वेळ ही शेवट नसते, ती तुमच्या कृपेची नवी सुरुवात असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा, जेणेकरून हे स्वामी संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.